चुरा चुरा कर माकण खाया गवळण का वर कन्हैया. वृद्धावस्थेला असलेली ती गोपिका ती गवळण त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला ज्यावेळेला जगाचा मालक सांगतोय की मी या सृष्टीचा मालक आहे नियंता आहे, त्यावेळेला ती गोपिका अर्थात भगवंताचा परिचय देते की तू तर चोरटा आहेस ना, तू चोरी केलेली आहे आणि चुरा चुरा कर आणि चोरून चोरून तर काय माखण खाल्लायस. चुरा चुरा कर माखण खाया गवलन का आनंद कन्हैया. आणखीन काय माहिती तुम्हाला माझ्याबद्दल बघा. एखाद्या वेळेला एखाद्याची कुंडलीनी ज्या वेळेला ओपन करायची असते ना, त्यावेळेला ती पूर्णतः कशा स्वरूपाची केल्या जाते, कारण त्याच्याविषयी माहिती सुद्धा आपल्याला असली पाहिजे. आणि तो व्यक्ती त्याच वेळेला बोलू शकतो की ज्या वेळेला त्याच्याविषयीची सर्व माहिती आपल्याला आहे. ती गोपिका सांगायला लागली बस एवढंच नाहीये, याही पेक्षा काहीतरी माहिती आहे. अरे जगात तू वाईट आहे, जगाच्या तू चोऱ्या करत होता, यात नवल नाही. ए कृष्णा, अरे तू स्वतःच्या घरात सुद्धा चोरी करत होता ना. स्वतःच्या घरात तू चोरी केली म्हणून स्वतःच्या आईने तुला उखळाला बांधलं. अभंगाचं तिसरं चरण. बात सुन उखल तुकारा, और बात सुन उखल सुगला, बात सुन उखल सुगला, और बात सुन उखल सुगला. बांधलिया अपना गोपाल, जय हो. बांधलिया तू अपना गोपाला, गोपाल काई बराए खात होइए, काई बराए दिखावे. और बात सुन उकल सुगला, बांध लिया तू अपने गोपाला. स्वतःच्या आईने स्वतः तुला त्या ठिकाणी अर्थातच उखळाला बांधलेला आहे. तू जास्त गप्पा मारू नको, वेळ संपलेली आहे. याही पुढे सांगते फेरत बन बन गव्वा चरावत, कहे तुकया बंधू लकडी लेले हात. आम्ही स्वतः बघितलेलं आहे. गाई वत्सांची सेवा करत असताना हातामध्ये काठी घेऊन फेरत बन बन गव्वा चरावत, तू गायीची सेवा त्या ठिकाणी केलेली आहे. हे सगळी तुझी अवस्था आम्ही पाहिलेली आहे. आम्हाला जास्त गप्पा सांगू नको. या अभंगाचा असाच अर्थ असेल असा माझा अट्टहास नाही. ज्या संबंधाने आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत, 2 मिनिटासाठी आपण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र पाहू. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं गोकुळामध्ये प्रागट्य झालं. सज्जनो, अतिशय आनंद आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं प्रागट्य म्हटल्यानंतर संपूर्ण ब्रजमंडल, संपूर्ण ब्रजवासी त्या ठिकाणी आनंदात आहे. का बरं आनंदात आहे? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी. काय आनंद झाला असेल त्यांना, कारण गोकुळामध्ये प्रत्यक्ष साक्षात मूर्तिमंत भगवान परमात्मा प्रगट झाले. जिथं स्वतः स्वयंभू भगवान परमात्मा येतात तिथं दुःख कसं राहणार सज्जना हो. म्हणून म्हटलं जातं गोकुळ गवळण मानती भो मानती गवळणी. गवळणीला यायला वेळ आहे अजून, त्याला गर्भशयाच्या बाहेर तर येऊ द्या. तो जन्मालाच नाही आला अजून, तर गवळणीची घाई झालीच नाही, गवळणी आल्याच नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं प्रागट्य आहे सज्जनो गोकुळीच्या सुखा. भगवान परमात्मा येणार, अर्थात सुख ज्या ठिकाणी येणार आहे तिथं दुःख राहणार कुठून? गोकुळीच्या सुखा. सुख का बरं म्हटलं असेल बरं? सुख का म्हटलेलं असेल? कारण सुख रूपाईसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे. आणि असा भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेला प्रगट होतोय त्यावेळेला तो आनंद असीमित असतो, मर्यादापेक्षा पलीकडे असतो. आणि तुकोबराय सुद्धा सांगतात की त्याचं शब्दाने वर्णन होणार नाहीये. आणि ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं प्रागट्य झालं, मथुरेला प्रागट्य झालं, तोच भगवान परमात्मा वसुदेवजीने आपल्या टोपलीत घेतला. मंद मंद अशा स्वरूपाचा पाऊल पडतोय. सप्त दरवाजे होते, सप्त दरवाजे सुद्धा त्या ठिकाणी उघडल्या गेले. द्वारपाल त्या ठिकाणी झोपल्या गेले, दरवाजे उघडले गेले. मंद मंद पाऊस येतोय. यमुना मैया दुथडी अशा प्रकारची वाहत आहे. आणि त्या यमुना मैयामधून वसुदेवजी कृष्ण कन्हैयाला घेऊन गोकुळाच्या दिशेने त्या ठिकाणी जात आहे. यमुना मैयाने सुद्धा रस्ता दिलेला आहे. 95 वर्षाचे नंद बाबा महाराज
यमुना मैयाच्या तीरावरती बसून जप करत आहे. अभि तो भयो नाही, कब भयो गो पता नाही, अजून तर झाला नाही, केव्हा होईल सांगता येत नाही, असा त्यांचा जप सुरू होता. तेवढ्यामध्ये सुनंदा धावत धावत गेली. भैया भय गयो, भय गयो, भय गयो, भय गयो. अरे लाली कहा भय गयो? बोले बाबा आपके घर नेक लाला ने जन्म लियो है. तुमच्या घरी कृष्ण कन्हैयाचं प्रागट्य झालं. जिनके लिए आप तपश्चर्या कर रहे थे, अभी आपकी तपस्या सफल हो गई है. आपके घर नेक लाला ने जन्म लिए है. नंद बाबाला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की त्या आनंदाला सीमा नाही. किती आनंद असेल महाराज. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, लाखों बार बधाई लोगो, लाखों बार बधाई लोगो, चाहे 100 बार बधाई. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, नंद जी के आंगन में बज रही आज, नंद जी के आंगन में बजाही. सभी की सेवा करते हुए सभी क्या बात है. वाह वाह वाह. सभी सभी कृष्ण कन्हैयाचं प्रागट्य आहे. अतिशय आनंदामध्ये, सर्वांच्या टाळ घोषामध्ये. वा वा वा. ज्यांना ज्यांना आनंद झाला असेल ते टाळ्या वाजवते. हो हो हो. 60 साल के बुढ़े देखो हो गया जवान. 60 साल के बुढ़े देखो हो गया जवान. 60 साल के बूढ़े घूमना से धूम मचा, घूमना से धूम मचा, मीठी बोले वाली है. नंद जी के, नंद जी के, नंद जी के, नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, नंद जी के आंगन में बज रही आज, नंद जी के आंगन में बज रही आज. बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय. मला आनंद नाही झाला का? 60 साल के बुढ़े देखो. किती वर्षाचे? 60 वर्षाचे म्हातारे बी उठून नाचायला लागले होते. तुमच्या पुढे काय डीजे आणायचं का आता? डीजेवर काय आणायचं मग? शांत आवाज. मारी तिच्या करा न करा तुझा गण. काय भानगडी ती अजूनही कळाली नाही मला. एका गावातली शांताबाई महिनाभर घराच्या बाहेर नाही आली महाराज. 60 साल के बुढ़े देखो हो गया आज जवान, घूमे नाचे धूम मचावे, अरे मीठी बोले बानी. पर क्यों? नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. वो मेरे खुशियों का रहाना ठिकाना, मेरे खुशियों का रहाना ठिकाना, मेरे जैसा नहीं कोई भी दीवाना 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 है. पर क्यों? हमारे घर, हमारे घर, हमारे घर शाम आए हैं, हमारे घर शाम आए हैं, हमारे घर शाम आए, हमारे घर शाम आए. मेरे जैसा कोई नहीं आज संसार में, आज संसार में, आज संसार में, आज संसार है, आज संसार है. बड़ा ही आनंद हुआ सावरे के प्यार में. मेरे जैसा नहीं कोई भी दीवाना 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 है. हमारे घर, हमारे घर, हमारे घर, हमारे घर समाए, हमारे घर समाए, हमारे घर समाए, हमारे घर समाए. मेरे जैसा कोई नहीं आज संसार में, आज संसार में. पर क्यों? बड़ा ही आनंद हुआ सावरे के प्यार में, सावरे के प्यार में.
मैं तो झूम झूम गाऊं ये तराना, मेरे जैसा नहीं कोई भी दीवाना 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 है। हमारे घर कोलवड़ में श्याम आए हैं, हमारे घर श्याम आए। काय आनंद असेल मला। अरे जिथं जगाचा मालक प्रगट झाला तिथं सर्वजण नृत्य करणार। नृत्य ती वेदांत सिद्धांत हा भागवतकार वर्णन करतायत। जिथं वेदांत सिद्धांत सुद्धा महाराज नृत्य करायला लागतंय। अरे वेदांत सिद्धांत म्हणजे नेमकं कोण? जगाचा मालक सुद्धा महाराज त्या ठिकाणी नृत्य करतोय। ही गोकुळातली अवस्था आहे, कारण साक्षात स्वतः त्याचं प्रागट्य त्या ठिकाणी झालंय महाराज। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं प्रागट्य अतिशय आनंद आहे। आणि मग लगबगा झाली आणि मग सगळ्या गोपिका उठल्या, धावल्या आणि त्यांची सगळ्यांची लगबग कुठे निघाल्यात? यशोदेच्या घरी निघाल्या। आणि निघाल्या महाराज सगळी एवढी गडबड झालेली होती, एवढ्या असंख्य गवळणी त्या ठिकाणी आल्या होत्या। पण असंच दर्शन नाही होणार सगळ्यांचं। मग म्हटले लाईनीत लागा लाईनीत। आणि मग तिथं असं क्रमाक्रमानं उभं केलं। पहिली गवळण आतमध्ये गेली, सावधान राहा बरं का आता। पहिली गवळण आतमध्ये गेल्यानंतर महाराज तिनं भगवान परमात्म्याला बघितलं, पण सगळ्यांना अशी उत्कंठा लागली होती। लागते की नाही? हॉस्पिटलमध्ये जर एखाद्या मुलाचा जन्म झाला आणि डॉक्टरना जर सांगितलं अजून 4 दिवस काचात ठेवलेलं आहे, तुम्हाला बघता येणार नाही, असं सांगितल्यानंतर महाराज कळकळ सुटायला लागते आणखी। कसं असेल बरं ते? एकदा बघितलंच पाहिजे। म्हाताऱ्या कोताऱ्या बी धावत येतात त्या हॉस्पिटलला, त्यालाही दम निघत नाही 5-6 दिवस बिचाऱ्यांना। तिथं तर जगाच्या मालकाचं प्रागट्य झालं महाराज। एक गवळण समोर गेली, पहिला क्रमांक तिचा लागला। सगळे म्हणायला लागले काय भाग्यवान असेल ग ही। ती गेली, भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी बघितलं आणि बघितल्यानंतर बाहेर आली। पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, ती गवळण आतमध्ये गेली महाराज। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं स्वरूप पाहिलं। सर्वजणी विचारायला लागले अगं कसा होता तो? ती म्हणायला लागली पाहिला तो काय गावातल्या शामराव भाऊचा नातू होता का? नंदाचा नंदन ते नैवेद्य म्हणत त्या भगवंताला पाहिल्याबरोबर माझं मन त्या भगवान परमात्म्याने आकर्षित करून घेतलं। दुसरी म्हटली चल हो बाजूला, मला जायचंय आता, माझा नंबर आहे। आणि ती आतमध्ये गेली। ती काही पुंगानी घेऊन नव्हती गेली, ती म्हटली आपला नंबर आहे, आपण बघितलंच पाहिजे। पुंगानी वाजायला लागली, चल तुझा नंबर आला, तू बाजूला हो। ती आतमध्ये गेली ना आतमध्ये गेल्यानंतर महाराज तिने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्यानंतर बाहेर आली। लगबग झाली सर्वांची, विचारायला लागली अगं कसा आहे? ती सांगायला लागली सावळा आहे, सुंदर आहे, सावळा
देखिला नंदाचा देखिला नंदाचा बुद्धीने आला जय हो खरं सांगू दादा, ऐका बरं का, तुम्ही ऐकता आहात म्हणून मी सांगणार आहे. मला थांबायचं आहे आता, पण फार गोड स्वरूप आहे बघा त्याचं. हा, सावळा देखिला नंदाचा, देखिला नंदाचा. किती सुंदर आहे ना भगवान परमात्मा. खरं सांगू तुम्हाला, शपथ सांगतो तुम्हाला, कधीतरी जा पंढरपूरला, जा. तुम्ही जाणार आहात मला माहितीये, बरेचसे तुम्ही गेलेले पण आहात, बरेचसे तुम्ही गेलेले पण आहात, बरेचसे तुम्ही आहे ना. मग आहे तर जा. जे गेलेले आहेत ते ठीक आहे, आणि जे गेलेले आहेत त्यांनी पण जा एकदा. जा एकदा बघा त्या भगवान परमात्म्याला महाराज. सदय धवलहासं विठ्ठलम चिंतयामी. किती सुंदर आहे हो ते सुंदर रूप भगवान परमात्म्याचं. सावळे सुंदर रूपडे, किती सुंदर आहे तो. हा, निस्त बघावं आणि बघतच राहावं. रूपी जडले रे लोचन, लोचन रूपी जडले. इतका सुंदर तो भगवान परमात्मा. एकच सांगतो, फक्त जास्त घेणार नाही तुमचा वेळ. बघा भगवान परमात्म्याने आपल्याला किती सुंदर बनवलं. अण्णा, आरशा समोर जातो का नाही आपण? तुम्ही कशाला, कीर्तनकार बी 10 वेळा जातो अशा. आमचे विजय दादा बघा किती सुंदर दिसते. किती वय तुमचं आता? 55 वय, पण किती स्मार्ट दिसतात. त्यात बी पहिलं एक गंध लावलं, त्याच्यावर वरून कुकू लावलं. आता हे बिना आरशात पाहिल्याचं झालं का? तुम्ही बी पाहता ना किती वेळ पावडर लावता तिथे जाऊन. हा, टिकली हुकू देत नाही, इकडची तिकडे जास्त होऊ देत नाही, पावडर जास्त झाली नाही पाहिजे, फेरन लवली जास्त झाली नाही पाहिजे, काय काय कुटाने असतात आपले. पण ऐका, त्या आरशात समोर ज्यावेळेला आपण जातो महाराज आणि स्वतःकडे पाहतो, आणि किती किती मटकतो, आहे की नाही? पण कधीतरी विचार केला का, हे सौंदर्य ज्याने आपल्याला दिलंय तो किती सुंदर असं. भागवतामध्ये वर्णन येते, वरहा पीडम नटवर बपुः कर्णयो कर्णिकारं विप्रदवास कनक कपिशं वैजयंतीं च माला रंध्रान वेणुरधर सुदय पूरयन् गोपरुंदे वृंदारण्यम शपदरमणं प्रविशत् गीत कीर्तिः. किती सुंदर असेल महाराज तो भगवान. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर. प्रमाणले गोड आहे, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. फार सगुण आहे, फार गोड आहे, फार सुंदर आहे महाराज. बघावं आणि बघत राहावं, इतकं सौंदर्य त्या भगवान परमात्म्याचं आहे. एकच सांगतो, एखादा कवी सुंदर वातावरणामध्ये जावा आणि त्या कवीने एखादी सुंदर युवती पाहावी आणि मग त्या कवितेची लेखणी बाहेर पडावी आणि त्याने लिहायला सुरुवात करावी. ये आंखें, ये नूर, ये चेहरा, कितना खूबसूरत बनाया नाम तुम्हारा तारना. वाह वाह, तुम्हारा जय हो. कब मेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. तुम्हारा तारनहारा तेरा दर्शन होगा. जिसकी रचना सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. किती सुंदर असेल तो. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा.
जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। रंग से वाह वाह, किती सुंदर असेल तो भगवान परमात्मा. एवढं सौंदर्य त्या भगवान परमात्म्याकडे आहे. गोपिका म्हणत होती बाई 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 बाई, त्याला बघितलं काहीच कळालं नाही. ऐका. वाह वाह. सब कुछ भूल गई तेरे संसार, जो लगा दे प्रीत लगा मुझे उछाले मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले. हे बंसी वाले. वाह वाह. मुरली वाले हो बंसी वाले. किती सुंदर असेल तो भगवान परमात्मा. गोपिका येत होत्या भगवान परमात्म्याला पाहत होत्या महाराज. तो आनंद शब्दात वर्णन करता येत नाही, एवढा आनंद त्या ठिकाणी होत होता. कंस मात्र इकडे भयभीत झालेला होता. पुतना आला वगैरे वगैरे. अग वगैरे ठा मारिले बाळपणी, अवघी दैत्यखानी बुडविली. अनंत दैत्य येत होते, त्यांचा सुद्धा संहार भगवान परमात्मा त्या ठिकाणी करत होते. आणि या सोबतच भगवान परमात्मा आता काही लीला देखील त्या ठिकाणी करायला लागली. रांगत रंगणी, चोरीत लोणी, अशा प्रकारचे लीला सुद्धा भगवान परमात्मा करायला लागले. गोपिका येत होत्या, गाराणी सांगत होत्या. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा मात्र आईला गोड वाटत होता. महाराज, जगाच्या पाठीवर आई आहे ना, हे एक असं पात्र आहे. आपला मुलगा कसा जरी असला ना तरी तिला गोडच वाटतो. बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाणे. बाळ कसंही असू दे, तुम्ही 12 घरचे आहात, तुम्ही ढालगज आहात, तुम्ही त्याची गोटी घेतली, तुम्ही त्याचा भवरा घेतला, तुम्ही त्याच्यावरती आरोप करताय प्रत्यारोप करताय, ते सगळं यशोदा म्हणायला लागली. पण गवळणी येत होत्या, घराने सांगत होत्या. दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात. मुखासी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. धरू जाता आवरे ना यशोदे, बाळ तुझा काना कोठवरी सोसू धिंगाणा. सुंदर आहे. तिसरी आली धावोनी, याने ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ मारोनी. गाठ बाई कोणासी सुटे ना यशोदे, बाळ तुझा ताना कोठवरी सोसू धिंगाणा. गवळणी येत होत्या, गाराने सांगत होत्या. नोहे नोहे त्या गवळणी यशोदेला म्हणायला लागली, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. मग भगवान परमात्म्याने यशोदेला सुद्धा महाराज काही लीला दाखवल्या. मग यशोदेनं सांगितलं बस आता भरपूर झालं, फार झालं कृष्णा तुझा आता. मग कृष्णाला यशोदेनं सांगितलं आता तुला घरी थांबायचं नाही. कुठं जायचं? गाई वत्सांना घेऊन तू चारायला जायचं. कृष्ण कन्हैयानं आवाज दिला, ए पेंद्या बैजा बाकड्या सुद्धा मी, अरे चला. म्हटलं कुठं? गाई घेऊन जायचं. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. या 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 या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सारे गोपाळ रानात या, सारे गोपाळ रानात या. सर्वांना बोलवलं महाराज. त्यामध्ये पेंद्या बैजा बाकड्या बोबड्या सगळे सवंगडी होते भगवान परमात्म्याचे. बोबड्या काय म्हटलं माहिती का जुदादा? कृष्णा तुझ्या सोबत न कुठे यायची भीतीच वाटते गडात. हा फार संवाद आहे, गोड आहे, नको वाटतं तुझ्या सोबत यायला. का रे काय झालंय बोबड्या? बोल ना. बोबड्या काय म्हणायला लागला माहिती का? जाय बा कितना नको रे बा, हे गायबा कितना तागड्या मी येईल तुमच्या संगतीले बा. गायबा कितना तागड्या मी येईल तुमच्या संग
दिली मला हलदी दिली त्याला सांभाळ दिलो रे बा मला मुटकुन धरले बा तो बोबड्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासोबत संवाद साधतोय. एक सांगू दादा, जगाचा मालक होता, सवंगड्यासोबत राहत होता. माणूस त्यावेळेला मोठा असतो की ज्या वेळेला तो लहानपण ज्या वेळेला असतं ना, त्यांच्यामध्ये ज्या वेळेला स्वतःला सामावून घेतो. भगवान परमात्मा सहसवंगड्यासोबत राहत असताना भगवंतांनी स्वतःच्या पायामध्ये कधी चांगले वाहन परिधानाने केले महाराज. हा सामान्य खडबा वगैरे सुद्धा परिधान्य केल्या. जसं गोपाळ राहत होते त्या पद्धतीने भगवान परमात्मा सुद्धा त्यांच्या सोबत राहत होते. हा संवाद होता त्यांचा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गाई वत्सांना घेऊन त्या ठिकाणी जात आहेत. त्याही ठिकाणी गेल्यानंतर अनेक अशा प्रकारचे खेळ सुद्धा भगवान परमात्मा त्या ठिकाणी खेळतायत. विटू, दांडू, चेंडू, लगोरी, नाना, परी, हमामा, हुतुतू वगैरे वगैरे असंख्य खेळ भगवान परमात्म्याने केले. मग भुका लागल्यावर म्हटले चला आपापल्या शिदोऱ्या एकत्र आणा. सर्वांच्या शिदोऱ्या ज्या ठिकाणी एकत्र आल्या, तुकोबराय त्या ठिकाणी होते, भगवान श्रीकृष्ण परमात्मा होते. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाय, चोरून यामाई नवनीत आणावे. तुकोबराय त्या ठिकाणी होते. कृष्ण कन्हैयाला म्हणायला लागले देवा कुठं पाठवू दुसरे आम्हाला? हा कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहिणी चुलता, कृष्ण माझा आमचं सर्वस्व तू आहे, कुठं पाठवतो आम्हाला आता? आम्ही नाही जाणार कुठं. त्यावेळेला महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात आणा आपापल्या शिदोऱ्या एकत्र आणा. सर्वांनी आपापल्या शिदोऱ्या एकत्र आणल्या. आणि एकत्र आणल्यानंतर दादा मधुमंगल नावाचा अत्यंत गरीब भक्त होता. भगवान परमात्मा आपल्या भक्तावरती किती प्रेम करतो, किती स्नेह करतो. नक्कीच मधुमंगल नावाचा भक्त त्या ठिकाणी आहे. भगवान परमात्मा त्याला घरी पाठवतात. मधुमंगल घरी जातो. 3 दिवसाची आंबट कढी त्या ठिकाणी घेऊन येतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुकोबराय वर्णन करतात. पाहती गवळणी तवती पालथी दुधाणी, असंख्य प्रकारचं असं वर्णन येतंय. त्यात एक प्रमाणे खाये त्याची उष्टावळी. बघा भगवान परमात्मा हा भक्ताच्या मुखातलं उष्ट सुद्धा त्या ठिकाणी परिधान करतो. मधुमंगलचा प्रसंग, एकदा मधुमंगल असं घरामध्ये आईनं कढी तयार केली. आणि कढी तयार केल्यानंतर मधुमंगलला एका वाटीमध्ये दिली. मधुमंगलनं ती वाटीभर कढी घेतल्यानंतर मधुमंगलला अत्यंत आवडली. परंतु जशीही मुखामध्ये गेली कृष्णाची आठवण आली. ऐका बरं का, मित्र कसा असला पाहिजे. थांबायचंय मला आता या ठिकाणी. आपल्या आयुष्यात सुद्धा मित्र खूप असतात दादा, परंतु जगाच्या मालकाला कधीतरी मित्र बनून बघा, तो भक्तासाठी काय करतो बघा. आयुष्यात आमच्याही मित्र भरपूर आहे, पण आमचे मित्र काय कामाचे आहे? आम्ही फक्त म्हणू शकतो दुःखाडवायला उंबऱ्या सारखा, दुःखाडवायला उंबऱ्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. आता मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा नाही राहिला, मित्र बनव्यामध्ये पेट्रोल सारखा भडकतो तो आताच मित्र. पण मित्रता काय असते ऐका तुम्ही. मधुमंगलनी जशीही ती कडी आपल्या ओठावरती घेतली, आठवण झाली भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची. ऐका रे फार सुंदर आहे बरं का, घरी घेऊन जा एवढं. त्या मधुमंगलने ती कडी आपल्या ओठावरती घेतली, आठवण झाली मित्रांची. थोडी उरलेली होती, आईने आवाज दिला ए मधुमंगल घेतलीस का? ए आई एवढी वाटी घेऊन जाऊ का ग? आईच्या लक्षात आलं. आईने सांगितलं नाही वाटी मला परत कर. त्याच्याही लक्षात आलं मधुमंगलच्या की आईला कढीशी काही घेणं देणं नाही, आईला फक्त वाटीशी घेणं आहे. त्यांनी त्या वाटीतली कढी सगळी आपल्या मुखात घेतली आणि ती वाटी परत करून टाकली. पण ऐका, इथं लॉक लावून ठेवला त्याने. आत नाही गेली पाहिजे, इथं लॉक लावला आणि तसाच धावत कृष्ण कन्हैयाकडे गेला. जिथं कृष्ण कन्हैया होता दरवाजापर्यंत पोहोचला महाराज आणि दरवाजा वाजवला. आवाज सुद्धा देऊ शकत नव्हता ना. कशी आवाज देणार? ती गुळणी घेतलेली होती. ऐका बरं, ते चित्र जरी डोळ्यासमोर आलं तरी तुम्हाला कसं तरी वाटत असेल.
पण जगाच्या मालकाचं भक्तावरती असलेलं प्रेम लक्षात घ्या. त्या ठिकाणी आवाज दिला, भगवान श्रीकृष्ण परमात्मा बाहेर आले. जसेही बाहेर आले, भक्ताचा भाव लक्षात आला. अरे काय रे, मधुमंगल बोलू शकत नव्हता. जसाही दरवाजा उघडला, लक्षात आलं ओठावरती गळ्यापर्यंत इथपर्यंत घेतलेली कढी, महाराज बोलू शकत नव्हता. भगवान परमात्म्याने आपलं मुखारविंद असं तोंड असं उघडलं त्या ठिकाणी आणि मधुमंगलने आणलेली ती कढी भगवंताच्या मुखामध्ये टाकली. खाये त्याची उष्टावळी. हे फक्त जगाचा मालक करू शकतो एका भक्तासाठी की ज्यांनी सर्वस्व भगवान परमात्म्याला समर्पण केलेलं आहे. इतकं प्रेम जर आपण त्याच्यावर केलं ना, तर तो आपल्यासाठी धावून येतो. तुम्ही कोणावर प्रेम करताय महाराज? एकदा करून बघा त्याच्यावरती. सांगू तुम्हाला, मत चाहो किसी से इतना कि तुम्हारी चाहत मजबूर बन जाए. ध्यान से सुनना, मत चाहो किसी से इतना कि तुम्हारी चाहत मजबूर बन जाए. अगर चाहना ही हो तो प्यारे कृष्ण कन्हैया से चाहो, जो तुम्हें अपने मंजिल तक ले जाए. करायचं ना दादा प्रेम, त्याच्यावरती करा. बनवायचं मित्र, त्याला मित्र बनवा. जगाच्या पाठीवर असंख्य मित्र पडलेले आहेत, परंतु सगळे विश्वासघातकी आहे. एकदा त्याला आपलंसं बनवून बघा, तुमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही सज्जनो. हा म्हणून त्याला मित्र बनवायचं आहे आणि हेच जगाच्या मालकाने केलं. मधुमंगलचा प्रसंग मी तुम्हाला सांगितला. काला अनेक प्रकारचा आहे. दुग्धोदन, मगदोदन, तिलोदन, अष्टोत्तर काला, अष्टोत्तर सहस्रोदन काला. 108 पदार्थ ज्या ठिकाणी असतात तोही काला असतो. 58 पदार्थ ज्या ठिकाणी असतात तोही काला असतो. दुग्धोदन काला दही भाताचा काला असतो, दही लाह्यांचा काला असतो, अनंत प्रकारचा अशा प्रकारचा काला असतो. आणि मग सर्व एकत्र आले आणि सर्वांना तो काला त्या ठिकाणी समर्पण, अर्थात भगवान परमात्मा स्वतः तुकोबर आहे, तो काला सर्वांना त्या ठिकाणी देतात. तोच काला आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतोय. आपलं हे सर्वांचं भाग्य आहे. कारण तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. सज्जनो, तो काला आज आपल्यापर्यंत या ठिकाणी उपस्थित आहे. माझं चिंतन मला थांबवायचं आहे, कीर्तन थांबवायचं आहे. मला एवढंच सांगायचं सज्जनो, आपण ज्या निमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित आहोत, मा नर्मदा आध्यात्मिक गुरुकुल, सर्वांचं सहकार्य मी सुरुवातलाही या ठिकाणी बोलून गेलो. पुनश्च एकदा विनंती करतो, आपल्या भागातील हे सर्व मुलं आळंदीसारख्या क्षेत्रात या ठिकाणी राहत आहेत. प्रत्येकाचं सहकार्य आपलं असणं त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. शिबिरासाठी तुम्ही सर्वांनी फार मदत केलेली आहे. सर्वांच्या पंक्ती, सर्वांचं अन्नदान फार सुंदर स्वरूपामध्ये या ठिकाणी झालं. सर्वांच्या सहकार्याने आपलं शिबिर देखील या ठिकाणी संपन्न होत आहे. हीच परंपरा, हेच बाल संस्कार शिबिर अविरतपणे याच ठिकाणी या भोलेनाथांच्या पवित्र दरबारामध्ये चालू राहिलं पाहिजे, असं किती लोकांना वाटतं? महिला मंडळ, तुम्हाला नाही वाटत का असे अर्धे हात? पंचक्रोशीतलं उदाहरण विसरू नका, उद्या आपला नंबर लागू शकतो. हा, आज आपल्या मुलांना योग्य संस्कारसाठी तुम्ही करा खाली, तुम्ही येणारच आहात शिबिरात. परशा करा हात खाली. तर हे शिबिर अखंडपणे अव्याहतपणे या ठिकाणी चाललं पाहिजे, परंतु असं चालणार नाही. त्यासाठी तुम्हा सर्वांची गरज आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये किती जण असे आहेत की ते शिबिरासाठी मदत करायला तयार आहे, अन्नदान घेण्यासाठी सुद्धा तयार आहे. बघा, पहिला हात बाबाजींचा त्या ठिकाणी उभा राहिला. मला असं वाटतं आदरणीय संतोष महाराज याबद्दल सांगतील की ज्या पंक्ती या वर्षी झाल्या त्याच पंक्ती पुढच्या वर्षी सुद्धा बऱ्याच लोकांनी कंटिन्यू ठेवल्या. ज्यांना कोणाला वेगळ्या स्वरूपामध्ये अन्नधान्य स्वरूपामध्ये देखील मदत करता येत असेल तर महाराजांचे मुलं आळंदीला त्या ठिकाणी राहतात. 70 मुलं आहे. काही मुलं अनाथ सुद्धा त्या ठिकाणी आहे. तुम्ही जर त्या ठिकाणी केला तर तुमची सुद्धा एक हक्काची व्यवस्था म्हणून तुम्ही महाराजाकडे जाऊ शकता. 2 घास त्या ठिकाणी घेऊ शकता. माऊलींचं दर्शन त्या ठिकाणी आपल्याला होऊ शकतं. एक आपला व्यक्ती, हक्काचा व्यक्ती म्हणून तुम्ही आळंदीला जर गेलं तर नक्कीच त्यांच्या ठिकाणी एकदा जा, त्या संस्थेला भेट द्या. फार मोठं कार्य त्यांचं त्या ठिकाणी आहे. हे सोपं नसतं बरं का. आपल्या घरातला एक मुलगा सांभाळणं किती कठीण जातो आपल्याला. 70 पोरं एकदा सांभाळून बघा बरं. हा, एक बायको सांभाळणं कठीण होते आपल्याला. हा, 100 जनावर सांभाळायला पुरले, पण पोरं सांभाळणं एवढं सोपं नाहीये, लय कठीण आहे ते. हा हा, हे त्यांना विचारा आणि त्यांच्या बायकोला विचारा. लय सेवा केली महाराज त्या माऊलीनं सुद्धा. मी महाराजांना नेहमी म्हणायचो, महाराज अहो आणा एखादी मशीन वगैरे त्या पोळ्याला, काय जीव घेता का त्या बाईचा? हा, महाराजांची ढेरी पुढं पुढं चालली, बाई वाळली वाळली होत चालली. पण खरंच एकदा त्या माऊलीसाठी खरंच टाळ्या वाजवा महाराज. मी पाहिलंय सकाळ संध्याकाळ आणि अगदी मुलावत प्रेम करून त्या माऊलीने सर्व मुलांना
फार सुंदर स्वयंपाक करून त्या ठिकाणी जेवू घालते. हे सोपं नसतं, म्हणून तुम्हा सर्वांचं सहकार्य त्यासाठी असावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो. यानंतरही तुम्ही महाराजांसोबत संपर्क साधू शकता. पुनश्च जी आपली मंडळी आहे त्यामध्ये आदरणीय कौतिकराव पाटील, दिनकर राजे, चाकोते भाऊ, आदरणीय गजूदादा, सर्व मंडळी, दत्तूभाऊ गिरी, भाऊराव अंडा, आपल्या या जे संस्थान आहे त्या संस्थानची जे अध्यक्षीय मंडळी असेल त्या सर्वांच्या चरणाला आदरणीय आमचे अरुणदादा या ठिकाणी आले, त्यांच्याही चरणाला स्पर्श देतो. फार वेळेत वेळ काढून या ठिकाणी आले. त्यानंतर आमचे रखमाजी महाराज, आदरणीय आप्पा साळवंत हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. फार थोर मोठी मंडळी आहे. एकच करा, एखादं नाव जर राहिलं असेल तर मला माफ करा, हे सोपं नाहीये. आणि हा कुटाणा मी अगोदर संतोष महाराजला सांगितलं, हे लय जड जातं मला. या जर एखादं नाव राहिलं तर एवढं फार कठीण असतं हे, पण तरी सुद्धा सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो. तुम्ही प्रभू, तुम्ही महिषाची या, तुम्ही शिवजीचे अवतार आहात. तुमच्या चरणाला मी स्पर्श करतो आणि वाणीला या ठिकाणी विराम देतो. काल्याचा अभंग होईल, त्यानंतर सूचना होतील. तोपर्यंत कोणीही हालायचं नाही. सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो, वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली नारायण